विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपुराकडे लाखो भाविक पायी वारी करतात आणि यावेळी सरकार आणि वारकरी यांच्यातील सहयोग वारीमध्ये नेमका कसा आहे, सरकारच्या योजना नेमक्या कशा पद्धतीने काम करतायत या संदर्भात शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अक्षय भोसले यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूयात. मंडळी, सध्या आपण वारीच्या वाटेवर आहोत. याच वारीच्या वाटेवर सरकारनं वारकऱ्यांसाठी विशेष अशा काही सेवा योजना राबवलेल्या आहेत. त्या सेवा योजना, सरकारचे प्रयत्न आणि सरकार आणि वारकरी यांच्यामधलं हे जे नातं आहे त्या संदर्भानं आज आपण बोलणार आहोत शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे आदरणीय अक्षय महाराज भोसले यांच्याशी. महाराज, काय सांगाल? ही वारी चालली आहे, तुम्ही वारीमध्ये आहात, कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि कशा योजना राबवल्या जातात आणि तुम्हाला कसं वाटतंय? खरं तर आत्ता सुपर्णकांत प्रस्थान झालं. जवळपास 10 ज्या काही मानाच्या पालख्या आहेत, परंपरेच्या पालख्या आहेत आणि इतर सोबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पालख्या प्रवाहित होतात त्यांनी. त्या पालख्यांना प्रचंड आत्तापर्यंत गतवर्षीपर्यंत तर किमान अनेक असुविधा होत्या. काही गोष्टी अशा होत्या की ते सरकारपर्यंत पोहोचत नव्हत्या. माझं भाग्य आहे की मला सरकार आणि वारकऱ्यांचं दुवा होणं ते भाग्य लाभलं. त्यामुळे पहिल्यांदाच आतापर्यंत वारकरी संप्रदायाच्या दिंड्यांना निधी मिळत नव्हता. तो गतवर्षीप्रमाणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण प्रारंभ करून घेतला. मागच्या वर्षी 1500 दिंड्यांना आपण तो निधी दिला आहे आणि यावर्षी देखील ज्या काही 10 मानाच्या पालख्या आहेत त्यातल्या प्रत्येक दिंडीला 20-20 रुपये आपण दिलेत. माझ्याकडे तो अहवाल आतापर्यंतचा आहे. आपण तुकाराम महाराजांच्या प्रस्थानापर्यंत जवळपास 1,80,40,00,000 निधी आपण जवळपास 902 दिंड्यांना दिला होता. सुबळ काकांच्या पालखीसोबत जवळपास 200पेक्षा अधिक दिंड्यांना आपण तो निधी सुपूर्द केलेला आहे. वारीच्या वाटेवर जेवढा काही वारकरी चालतोय, काही खोकला आला, ताप आला, आजारी पडले, गुडघे दुखायला लागलेत, तर प्रत्येक 5 किलोमीटरवरती आपण आपला दवाखाना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपण दवाखाना सुरू केला आहे. वारीच्या वाटेवरती बरेचसे अपघात देखील घडत असतात. असा अपघात घडून नाही किंवा एखादा अपघात घडला तर त्या वारकऱ्याला काही समजा काही त्याचा घातपात झाला, निधन झालं तर तो वारकरी माझ्या कुटुंबातला आहे. त्या अनुषंगानं आपण त्या वारकऱ्याकरता प्रत्येकी 5 लाख रुपयांचा आपण त्यांना निधी उपलब्ध करून देतोय. त्याला म्हणतो आम्ही विठ्ठल रुक्मिणी विमा क्षेत्र योजना. या वारकरी कुठे अपघात झाला, त्याला जो काही रुग्णाचा खर्च येतो, मला तर आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलं की वारीमध्ये एखाद्या वारकऱ्याचा जर अपघात झाला तर त्या वारकऱ्याचा सगळा खर्च करण्याची जबाबदारी आपल्या आरोग्य विभागाने घेतलेली आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, सासवड.